राजस्थान ग्लास, ब्रांड नेम इन ग्लास वर्क्स। विंडशील्ड ग्लास पॉलिश सभी कारों के OEM विंडशील्ड ग्लास को बदलना और किसी भी अर्थ मूवर के सभी ग्लास का रिप्लेसमेंट कार्यों के विशेषज्ञ। उसी तरह सभी वाहनों के लिए हेडलाइट्स और टेल लाइट्स, सभी आकार के वाटरप्रूफ तिरपाल, प्रोफाइल टिन और नाली टिन उपलब्ध है। साथ ही हम डील करते हैं सेंट गोबाइन, XYG, डूराटफ, FGP, AIS जैसे ब्रांड्स में भी और SRF, गरवारे वाटरप्रूफ तिरपाल, लूमेक्स, मिंडा, ऑटोगोल्ड हेडलाइट्स और उत्तम प्रोफाइल टीन जैसे ब्रांड्स में भी उपलब्ध। तो याद रखिए, एक ही नाम, राजस्थान ग्लास, नागपुर रोड, चंद्रपुर। संपर्क करें रमेश जांगेड़ 7387744821, पूरनमल जांगेड़ 9689099957, राकेश जांगेड़ 9370156878, नितेश पटेल 8551004488। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। महाराष्ट्र के अधिकारियों ने कहा है कि राज्य में पुलिस अधिकारियों और पुलिसकर्मियों की भारी संख्या में कमी है और उसी के मद्देनजर ये कदम उठाया गया। इस संबंध में गृह विभाग ने सरकारी आदेश भी जारी कर दिया। महाराष्ट्र में विपक्षी महागठबंधन महाविकास आघाड़ी ने एकनाथ शिंदे सरकार के उस कदम की आलोचना की और उस पर आग बबूला है, जिसके तहत महाराष्ट्र राज्य सुरक्षा निगम से 11 महीने की अवधि के लिए मुंबई के लिए 3000 पुलिसकर्मियों की भर्ती की जानी है। ये भर्तियां कॉन्ट्रैक्ट आधार पर होनी है। MVA ने इस कदम की तुलना रूस की निजी सेना वैगनार से की है और कहा कि इसके परिणाम हाल ही में रूसी राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन द्वारा सामने किए गए विद्रोह के समान हो सकते हैं। महाराष्ट्र विधान परिषद में नेता प्रतिपक्ष और शिवसेना नेता अंबादास दानवे ने मंगलवार को कहा कि हम अनुबंध पर पुलिस भर्ती का विरोध करते हैं। इससे कानून व्यवस्था की समस्या पैदा हो सकती है। ये खतरनाक है। अगर अनुबंध पर बहाल पुलिस सरकार के आदेश का पालन नहीं करती है तो क्या होगा। उन्होंने कहा कि एक सुरक्षा गार्ड अनुबंध पर बहाल हो सकता है, लेकिन एक पुलिसकर्मी की बहाली अनुबंध पर कैसे हो सकती है। सदन से बाहर शरद पवार गुट के NCP विधायक जितेंद्र आव्हाड ने भी कहा कि वे इस कदम का विरोध करेंगे क्योंकि इसके दूरगामी प्रभाव हो सकते हैं। आव्हाड ने कहा कि पहले उन्होंने अनुबंध पर सैनिकों की भर्ती की और अब वे पुलिसकर्मियों के लिए ऐसा कर रहे हैं। मुझे यकीन है कि यह किसी फर्म की मदद करने के लिए किया जा रहा है। पुलिसकर्मी विरोध नहीं कर सकते, लेकिन मुझे यकीन है कि पुलिसकर्मियों की पत्नियों को इस कदम के विरोध में सामने आना चाहिए। इस बीच महाराष्ट्र के अधिकारियों ने कहा कि राज्य में पुलिस अधिकारियों और पुलिसकर्मियों की भारी संख्या में कमी है और उसी के मद्देनजर ये कदम उठाया गया। इस संबंध में गृह विभाग ने सरकारी आदेश भी जारी कर दिया। इस प्रक्रिया में मुंबई के लिए पुलिस सब इंस्पेक्टर रैंक के अधिकारियों की भर्ती की जानी है। काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे। तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत। या आमचा वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे। महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर। पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर। बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर। तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे। श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर। मणिपुर प्रकरण के खिलाफ आदिवासी संगठन भी सड़कों पर उतर आए हैं और आज नागपुर के संविधान चौक पर विरोध प्रदर्शन किया। मणिपुर की घटना दुर्भाग्यपूर्ण है, लेकिन जब ये हो रहा था तब सरकार ने इस पर ध्यान नहीं दिया, जिसमें 2 आदिवासी समुदाय आमने सामने आ गए, जिससे भारी मात्रा में हिंसा हो रही है। इसलिए वहां की सरकार को बर्खास्त कर वहां राष्ट्रपति शासन लगाया जाना चाहिए, ऐसी मांग आंदोलनकारियों ने की है। इस आंदोलन में आंदोलनकारियों का क्रोध चरम सीमा पर देखने को मिला। मणिपूरची जी घटना झाली, जी 4 तारखेला 4 मेला आणि त्याचं FIR 18 मेला झालं होतं आणि 21 तारखेला तो FIR त्यांनी रजिस्टर केलं आणि एवढं असताना जवळजवळ 72 दिवसांनी
मणिपूर शासनाने जेव्हा ती 19 जुलैला ती क्लिप व्हायरल झाली त्या दिवशी सरकार खडून उठले, तर याच्या अर्थाने मणिपूर सरकारचं जेवढं निषेध करावं तेवढं कमी आहे. कारण घटना झाली एवढी गंभीर घटना आणि तिथं तेवढा माहोल खराब होता, साऱ्या लोकांना तिथं माहीत होतं. जरी व्हायरल क्लिप झाली नसली तरी सरकारने 72 दिवस काहीच कारवाई करू नये, हे खूपच मणिपूर सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जेव्हा ही अशी घटना झाली तर जेव्हा पोलीसमध्ये रिपोर्ट दर्ज होते, FIR होतो, त्यावेळेला इमिजिएट त्याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे. त्या ठिकाणचे जे मुख्यमंत्री आहे बिरेंद्र सिंग हे त्याला तेवढे जबाबदार आहे, कारण ते स्वतः मैथई समाजाचे आहे. तिथले कलेक्टर, तिथले SP हे तेवढे जबाबदार आहे. कारण व्हायरल क्लिपचा भाग थोड्या वेळासाठी आपण विसरून जाऊ, परंतु 72 दिवस हे लोक काय करत होते आणि जेव्हा त्याच्यानंतर ते कारवाई करतात आणि सांगतात मी कारवाई करू म्हणून, आणि त्याच्यानंतर देशाचे पंतप्रधान हे त्याच्यावर स्टेटमेंट फक्त 36 सेकंद ते बोलतात आणि तेही बोलत असताना पूर्ण राजकीय भाषण की बाकी जे स्टेटमध्ये होत आहे, पण बाकी स्टेटचे राजस्थानची घटना, पश्चिम बंगालची घटना, छत्तीसगडची घटना ही त्याच्याशी कंपेअर करता येत नाही. कारण हा ज्या पद्धतीनं हा अमानुष घटना झालेली आहे, एका महिलेवर नग्न अवस्थेत धिंड काढण्यात येते आणि त्याचं कंपेअर करते, ही खरंच आपल्या लोकशाही देशाकरता ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आमची ही मागणी आहे की त्या ठिकाणी सर्वप्रथम तिथे वीरेंद्र सिंग सरकार हे बरखास्त करण्यात यावं. तिथले जे जिल्हाधिकारी आहे, पोलीस SP आहे, हे सुद्धा तेवढेच दोषी आहे. मुख्यमंत्र्याला आपण बाजूला ठेवलं तर प्रशासनाचा हा भाग आहे महत्त्वाचा, त्यामुळे SP कलेक्टरसुद्धा तेवढेच दोषी आहे. यांना दोघांना टर्मिनेट करण्यात यावं सेवेमधून, मुख्यमंत्र्यांना तिथून बरखास्त करण्यात यावं आणि तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावी. आणि कारण तिथला हा जो वाद आहे खूप दिवसापासून चालू आहे आणि हा शमण्यासारखा नाही आहे. कारण मुख्यमंत्र्याच्या भूमिका ही संशयास्पद आहे, ते एका विशिष्ट याची बाजू घेत आहे असं या घटनेवरून दिसून येते. त्याच्यामुळे तिथे राष्ट्रपती शासनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि काही कुकी समाजाने एक शांततेनं 3 मेला आंदोलन केलं होतं. जेव्हा 23 मार्चला कोर्टाने निर्णय दिला, कोर्टाचा निर्णयसुद्धा चुकीचा आहे. कोर्टाला जेव्हा एखादी जमात जर STमध्ये आणायची असेल त्याला खूप मोठी फॉर्मॅलिटीज आहे. सरकारची शिफारस, रजिस्ट्रेशन जनरलचं त्याची शिफारस, अनुसूचित जमाती आयोग भारत सरकार, अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार यांची शिफारस, संसदेची कमिटी, त्याच्यानंतर संसदेचा ठराव, एवढी फॉर्मॅलिटी असताना हायकोर्टने सुद्धा असं इझिली एखादी जमात अनुसूचित जमातीमध्ये घ्यावं अशा प्रकारचं रुलिंग देऊ नये. कारण अशा प्रकारे दिल्यानंतर त्याचा हे पडसाद कसं उमटेल हे याच्यावरून दिसून येत आहे. त्याच्यामुळे कोर्टाने सुद्धा सावधवतीने आपले मत दिलं पाहिजे. जर तसं दिलं नसतं तर अशा तर काही घटना झाली नसती. मैथई हा पृष्ठभागामध्ये राहतो, पठार भागामध्ये राहतो आणि कुकी समाज हा जंगलामध्ये पहाडावर राहतो. जवळजवळ 41% हा कुकी पहाडावर राहतो आणि त्यांच्या ताब्यात हे 90% जमीन आहे. 10% जमीन ही मैथई समाजाची आहे, जे इम्फालच्या आजूबाजूला राहतात. याच लोकांच्या धाकामुळे कुकी समाज जंगलामध्ये जाऊन राहिला आहे, कारण ते अत्यंत आदिम जमात असल्यामुळे जंगलात जाऊन राहिले आहे. आता या लोकांच्या सगळ्यांच्या नजरा आहे त्या जमिनीवर आहे की ती जमीन आम्हाला जर मिळाली तर तिथं खनिज संपत्ती करता येईल, तिथं उद्योगधंदे घेऊन जाता येईल, त्या जमिनीला पिढू त्या जमिनीचा उपयोग शोषण करता येईल. आणि या उद्देशाने त्यांना असं वाटते, ते ऑलरेडी OBCमध्ये येतात, पण त्यांना असं वाटते की जर STमध्ये गेलो तर आम्हाला त्या पहाडावरच्या जमिनी खरी करता येईल आणि या कुकीला बाहेर घालवता येईल. आणि कुकी जमात ही कधी हे सहन करणार नाही. आणि म्हणून त्यांनी 3 तारखेला एक शांततेने एक भव्य त्यांनी रॅलीचं आणि एक आयोजन केलं होतं आणि त्याच्यानंतरच मैथई समाज खवळला आणि त्यांचं हे शांततेचं आंदोलन कसं निष्क्रिय करता येईल या दृष्टीने प्रयत्न करू लागला आणि त्याचा परिणाम आपण आता बघत आहोत. मी RD यात्राम, अध्यक्ष गोंडवाना ट्रायबल फाउंडेशन. Yergude Group of Institutions, 33 years of excellence in technical education. Sri Sai College of Engineering and Technology. College code 4190. Courses offered: BTech in excellent results every year. Companies visited to Sai Engineering for campus interviews. Affiliate to DIBA2. Our students are currently working with many reputed companies. 100% placement assistance every year with good packages. Regular industry visits. Annual sports events. Cultural activities. Sri Sai Polytechnic. Opposite Hotel Tri-Star, Nagpur Road, Chandrapur. Institute code 4234. Sri Sai Polytechnic. Qualified and experienced regular staff.
glorious record of first, second and third merit in MSBTE. 650 plus students placed in reputed companies. Alimony with 80 lakhs highest package. From year 2017, Sri Sai Polytechnic provided maximum number of campus placements, regular industrial visits and activities, annual sports and cultural events. Sri Sai Polytechnic, 100% academic results. Admissions opens for 2023-24. Hostel and bus facility from Chandrapur city, Varora, Hukus, Ballarpur, Bhadravati. Sri Sai औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, हॉटेल ट्रायस्टार चमागे, CTPS रोड चंद्रपूर. प्रवेश सुरू. शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती लागू. इलेक्ट्रिकल, फिटर, यांत्रिक उपकरणे, यांत्रिक डिझेल, वेल्डर अभ्यासक्रम, एक्सपिरियन्स्ड स्टाफ, एक्सलंट रिझल्ट्स. श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर. इंस्टिट्यूट कोड 0603.